ही घटना 2 वर्षापूर्वीची आहे. त्या रात्री माझ्यासोबत असं काही घडलं ज्याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही. त्या दिवशी मी माझ्या मावशीकडून उशिरा घरी परतत होते. गावापासून आमचं घर साधारण 2-3 किलोमीटर अंतरावर होतं. रात्र झाली होती आणि त्या रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. आकाशात काळे ढग जमले होते. वारा जोरात सुटला होता. मी वेगाने चालत होते. अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या मागे कोणीतरी चालत आहे. टक 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 पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मी स्वतःला समजावलं, कदाचित माझा भ्रम असेल. पण काही पावलं पुढे जाताच पुन्हा तोच आवाज, टक टक टक. यावेळी माझ्या अंगावर शहारे आले. मी चालण्याचा वेग वाढवला आणि आश्चर्य म्हणजे मागचा आवाजही तितक्याच वेगाने वाढू लागला. आता मी अक्षरशः धावत होते. अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली मला एक वृद्ध महिला दिसली. तिने पांढरी साडी नेसली होती. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मी घाबरले, थांबले. ती हळू आवाजात म्हणाली, "मुली, मागे वळून पाहू नकोस, सरळ घरी जा." माझं हृदय जोरजोरात धडकायला लागलं. मी काही न बोलता पुढे निघाले. साधारण 10 मिनिटांनी मी घराजवळ पोहोचले. पण घराच्या गेटजवळ पोहोचताच माझा जीव भांड्यात पडला. कारण ज्या पांढऱ्या साडीत वृद्ध महिलेला मी रस्त्यावर पाहिलं होतं, ती माझ्या घरासमोर उभी होती. हे कसं शक्य होतं? मी तिला मागे सोडून आले होते. ती माझ्यापेक्षा आधी इथे कशी पोहोचली? मी घाबरून डोळे चोळत क्षणात ती आकृती गायब झाली. त्या रात्री मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेजारच्या आजींना ही घटना सांगितली. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकलं आणि मग कपाटातून एक जुना फोटो काढला. फोटो पाहून माझ्या हातातील चहाचा कप खाली पडला. कारण त्या फोटोमध्ये तीच वृद्ध महिला होती. आजी म्हणाल्या, "ही माझी आई होती. 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं." माझ्या अंगावर काटा आला. पण अजून एक धक्का बाकी होता. आजी पुढे म्हणाल्या, "ज्या रात्री तू तिला पाहिलंस त्या रात्री गावाजवळच्या पुलावर मोठा अपघात झाला होता. तू जर त्यावेळी मागे वळली असतीस किंवा थांबली असतीस, कदाचित त्या अपघातात अडकली असतीस." आज मला समजले नाही, त्या रात्री मला भेटलेली महिला नक्की कोण होती? भ्रम, योगायोग की कोणत्याही अदृश्य शक्ती जी माझं रक्षण